प्रेक्षक मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नाशिक जिल्ह्यातील एक छोटंसं गाव जणू निसर्गाची देणगीच होतं. पाऊस पडला तर हिरवगार, नाही तर उन्हाळ्यात जमिनीला पडलेल्या भेगा. जणू शेतकऱ्याच्या नशिबाची रेषा. याच गावात एका मोडक्या तोडक्या झोपडीत पंडितराव आणि सुलोचनाबाई राहत होत्या. पंडितराव म्हणजे हाडाचा कष्टकरी, शरीराची काठी झालेली, चेहऱ्यावर अकाली आलेलं वृद्धत्व आणि हातावर पडलेले घट्टे त्यांच्या संघर्षाची साक्ष देत होते. सूर्य डोक्यावर येण्याआधीच पंडितराव हातात हातोडा घेऊन डोंगराच्या पायथ्याशी दगड फोडायला जायचे. टकटक असा तो दगड फुटण्याचा आवाज म्हणजे त्यांच्या जगण्याचा ताल होता. तर दुसरीकडे सुलोचनाबाई पहाटे 4ला उठून घरातील कामं उरकून त्या गावातल्या सावकाराच्या आणि मोठ्या लोकांच्या घरी धुणी भांडी करायला जात. या दोघांच्या आयुष्याचा एकच केंद्रबिंदू होता, त्यांचा मुलगा आरव. आरव लहानपणापासूनच हुशार होता. घरात विजेचा दिवा नव्हता, म्हणून तो चिमणीच्या प्रकाशात तासनतास अभ्यास करत बसायचा. सुलोचनाबाई पदराखाली भाकरी लपून ठेवायच्या, जेणेकरून आरवला रात्री भूक लागली तर त्याला देता येईल. स्वतः अर्धपोटी राहतील, पण मुलाच्या ताटात कधीही कमतरता भासू दिली नाही. एक दिवस आरवने शाळेतून येऊन विचारलं, बाबा, जिल्हाधिकारी म्हणजे काय हो? पंडितरावांनी हातातला हातोडा खाली ठेवला, घाम पुसला आणि म्हणाले, बाळा, तो जिल्ह्याचा राजा असतो. त्याच्या एका सहीने गरिबाचं नशीब बदलू शकतं, पण तिथे पोहोचायला खूप कष्ट करावे लागतात. आरवच्या डोळ्यात एक चमक आली. त्याने ठरवलं, मी पण कलेक्टर होणार, जिल्हाधिकारी. पण हे स्वप्न पाहणं सोपं नव्हतं, पूर्ण करणं मात्र अग्निदिव्य होतं. 10वी-12वीचे शिक्षण गावात झाले, पण पुढच्या शिक्षणासाठी आरवला शहरात जाणं गरजेचं होतं. शहरातल्या शिक्षणाचा खर्च ऐकून पंडितरावांच्या पायाखालची जमीनच सरकली, पण त्यांनी हार मानली नाही. सुचित्रा, आपल्याकडे जे काही आहे ते विकून टाकू, पण पोराला शहरात पाठवू, पंडितराव खंबीरपणे म्हणाले. सुलोचनाबाईंच्या अंगावरचे दागिने म्हणजे लग्नाची एक जुनी नथ आणि पायातली जोडवी होती. त्यांनी ती हसत हसत काढून दिली. हे घ्या, माझ्या दागिन्यांपेक्षा माझ्या पोराचं भविष्य मोठं आहे, त्या म्हणाल्या. आरव शहरात गेला. तिथे तो अभ्यासात पार बुडून गेला. इकडे गावी पंडितराव आणि सुलोचनाबाईंची अवस्था मात्र बिकट होत चालली होती. वाढत्या वयामुळे पंडितरावांना आता दगड फोडणं झेपत नव्हतं, पण मुलाच्या फीचे पैसे पाठवायचे होते. एके दिवशी दगड फोडताना हाताला मोठी जखम झाली, रक्त वाहू लागलं, पण त्यांनी फक्त कापड बांधलं आणि काम सुरू ठेवलं. सुलोचनाबाईंना पण गुडघ्याचा त्रास सुरू होता, तरीही त्या 4-4 मजले चढून लोकांच्या घरी धुणं भांडी करायला जायच्या. दर महिन्याला आरवला पैसे पाठवताना पंडितराव पोस्ट ऑफिसच्या बाहेर ताटकळत उभे असायचे. माझा पोरगा साहेब होणार, मग आमचं सगळं दुःख मिटणार, हा एकच विश्वास त्यांना जिवंत ठेवून होता. 5 वर्ष उलटली. आरव UPSCची परीक्षा देत होता. पहिल्या 2 प्रयत्नात अपयश आलं. आरव खचला होता. त्याने फोन केला, बाबा, मला नाही जमणार हे, मी परत येतो गावी. तेव्हा पंडितराव कडाडले, बाळा, रणांगण सोडून पळणारा आमचा रक्त असू शकत नाही. आम्ही इथे उपाशी राहू, पण तुला कलेक्टर झालेलं बघायचं आहे, आणि ते पाहिल्याशिवाय आम्ही मरणार नाही. वडिलांच्या त्या शब्दांनी आरवमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण केलं. त्याने रात्रंदिवस एक केला आणि अखेर तो दिवस उजाडला. संपूर्ण पिंपळ गावात ढोल ताशे वाजू लागले. गुलाल उधळला गेला. रेडिओवर बातमी आली होती. पिंपळगावचा सुपुत्र आरव गुणवत्तेत झळकला, जिल्हाधिकारी झाला. सुलोचनाबाईंनी देवासमोर साखर ठेवली आणि ढसाढसा रडल्या. पंडितरावांनी आयुष्यात पहिल्यांदाच अभिमानाने आपली छाती ताणली होती. आरव गावी आला. गाड्यांचा ताफा, पोलीस आणि लोकांची गर्दी. आरवने आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवलं. बाबा, तुमच्या कष्टाचं चीज झालं. आरव म्हणाला. पंडितराव म्हणाले, आता आम्हा म्हाताऱ्यांची काही काळजी करू नकोस, तू फक्त गरिबांची सेवा कर. आरवची नियुक्ती एका मोठ्या शहरात झाली. तो तिथे गेला. सुरुवातीला तो फोन करायचा, चौकशी करायचा, पण जसजसा काळ लोटला तसतसा साहेब लोकांच्या जगात आरव रमू लागला. बंगल्यांची उंची वाढली, पण मनाचा मोठेपणा मात्र हळूहळू कमी होऊ लागला. इकडे गावी मात्र एका नवीन संकटाची चाहूल लागत होती, ज्याची कल्पनाही या वृद्ध दाम्पत्याला नव्हती.
आरव आता शहरात जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला होता. तो ज्या बंगल्यात राहत होता तो बंगला म्हणजे जणू एखादा राजवाडा होता. पांढऱ्या शुभ्र भिंती, समोर विस्तीर्ण बाग, दारात उभ्या असणाऱ्या पोलीस गाड्या आणि सतत वाजत राहणारा फोन. आरवच्या आयुष्याचा कॅनव्हास पूर्णपणे बदलला होता. आता त्याच्या आजूबाजूला साधे भोळे गावकरी नव्हते, तर मोठे उद्योगपती, राजकारणी आणि उच्च शिक्षित अधिकारी होते. सुरुवातीचे काही महिने आरवने गावी नियमित पैसे पाठवले, पण हळूहळू त्याचे फोन कमी होऊ लागले. कामाचा व्याप खूप आहे, मीटिंगमध्ये आहे, अशी कारणं तो देऊ लागला. पण खरी परिस्थिती काही वेगळीच होती. आरव आता एका अशा जगात वावरत होता जिथे स्टेटस म्हणजे सर्व काही होतं. त्याने शहरातल्या एका श्रीमंत घराण्यातल्या मुलीशी, जिचं नाव सोना होतं, तिच्याशी लग्न करण्याचं ठरवलं. सोनाला आरवच्या गरिबीची पार्श्वभूमी ठाऊक होती, पण तिला त्याच्या पदाचा अभिमान होता, त्याच्या आईवडिलांचा नाही. एके दिवशी सोनाने त्याला स्पष्टच विचारलं, आरव, लग्नानंतर तुझे आईवडील इथेच राहणार का? म्हणजे ते आपल्या या सोसायटीत कसं काय मॅच होतील? माझे डॅड आणि त्यांचे बिझनेस पार्टनर येतील तेव्हा मला त्यांची ओळख कशी करून द्यावी लागेल? आरवला त्या क्षणी आईवडिलांच्या कष्टाची आठवण व्हायला हवी होती, पण सत्तेच्या नशेने त्याच्या बुद्धीवर पडदा टाकला होता. तो शांतपणे म्हणाला, त्याची काळजी करू नकोस, ते गावातच राहतील, मी त्यांना इथे आणणारच नाही. दुसरीकडे पिंपळगावात परिस्थिती बिकट झाली. पंडितरावांचं वय आता 70च्या पार गेलं होतं. वर्षानुवर्ष दगड फोडून आणि धूळ फुफ्फुसात गेल्यामुळे त्यांना दमा आणि फुफ्फुसाचा आजार जडला. रात्रीच्या वेळी त्यांना खोकल्याची एवढी उबळ यायची की सुलोचनाबाई अख्खी रात्र जागून काढायच्या. घरात खाण्यापिण्याचे वांदे होऊ लागले. सुलोचना, आरवचा फोन येऊन 15 दिवस झाले ग, काही अडचण तर नसेल ना पोराला? पंडितराव धापा टाकत विचारत. सुलोचना डोळ्यातले अश्रू पदराने पुसून म्हणाल्या, आहो, साहेब झालाय आपला मुलगा, केवढी मोठी जबाबदारी असेल त्याच्यावर. तुम्ही काळजी करू नका, तो येईल, नक्की येईन. पण दिवसेंदिवस पंडितरावांची प्रकृती खालावत चालली होती. गावातील डॉक्टर म्हणाले यांना शहरात नेऊन मोठ्या दवाखान्यात दाखवावं लागेल, नाहीतर काही खरं नाही. सुलोचनाबाई घाबरल्या. त्यांनी पदरात बांधलेले शेवटचे 500 रुपये काढले. त्यांनी ठरवले की आता मुलाकडे जायचं. आरव तिथे मोठा साहेब आहे, तो आपल्या बापाला नक्की वाचवेल, त्याच्या बंगल्यावर खूप सोयी असतील. अशा आशेने त्या दोघांनी शहराचा रस्ता धरला. गावाकडच्या एसटीने प्रवास करताना पंडितरावांना खूप त्रास होत होता. मळकट कपडे, हातातला थरथराट आणि सोबत एक जुनं गाठोडं, ज्यात त्यांनी आरवसाठी त्यांच्या आवडीचे डिंकाचे लाडू आणि घरचं तूप घेतलं होतं. सुलोचनाबाईंनी आपली फाटलेली चोळी शिवली होती आणि पंडितरावांचा जुना शर्ट धुतला होता, जेणेकरून साहेबाच्या बंगल्याबाहेर त्यांना कोणी हसणार नाही. शहरात पोचल्यावर त्या गर्दीत आणि गोंधळात हे दोघे पार हरवून गेले. विचारात अखेर ते जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर पोचले. तो अवाढव्य बंगला पाहून सुलोचनाबाईंच्या डोळ्यात चमक आली. बघा हो, आपल्या पोराचा बंगला किती मोठा आहे, आता आपल्याला काही काळजी नाही, त्या आनंदाने म्हणाल्या. पण बंगल्याच्या गेटवर पोचतात त्यांना काळ्या वर्दीतील वॉचमॅनने अडवलं. म्हाताऱ्या, बाजूला हो, कुठं आत घुसताय? हे कोणाचं घर आहे माहीत आहे का? पंडितराव थरथरत्या आवाजात म्हणाले, बाबा, हा आरवचा बंगला आहे ना? तो आमचा मुलगा आहे, त्याला सांगा त्याचे आईवडील आलेत. वॉचमॅन हसायला लागला. काय? साहेबांचे आईवडील? जा, साहेबांचे आईवडील गाडीतून येतात, असे तुमच्यासारखे भिकारी नसतात, निघा इथून, नाहीतर पोलिसांच्या हवाली करीन. तेवढ्यात बंगल्याच्या पोर्चमध्ये एक आलिशान पांढरी गाडी येऊन थांबली. त्यातून आरव आणि सोना खाली उतरले. आरवने कोट घातला होता, तो अगदी राजबिंडा दिसत होता. आपल्या मुलाला पाहताच सुलोचनाबाईचा संयम सुटला. त्या गेटच्या जवळ धावत गेल्या आणि ओरडल्या, आरव बाळा, मी आलीये, तुझी माय. आरवने वळून पाहिलं. समोर त्याचे आईवडील उभे होते. सुलोचनाबाईंचे विस्कटलेले केस, पंडितरावांचा फाटलेला शर्ट आणि त्यांचं ते गरिबीतलं रूप पाहून आरवच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याचं लक्ष बाजूला उभे असलेल्या सोनाकडे गेलं. ती अत्यंत तिरस्काराने त्या दोघांकडे पाहत होती. तिच्या नजरेत हेच का तुझे आईवडील, असा प्रश्न होता. आरवच्या मनातील माणुसकी आणि संस्काराचा मृत्यू त्याच क्षणी झाला. त्याला आपल्या आईवडिलांचा अभिमान वाटण्याऐवजी प्रचंड लाज वाटली. त्याला वाटलं की जर त्याने यांची ओळख दिली तर समाजात त्याची प्रतिष्ठा धुळीला मिळेल.
तो रागाने गेटकडे चालत आला. सुलोचनाला वाटलं मुलगा आता गळ्यात पडेल, पण आरवने जे शब्द उच्चारले ते एखाद्या शस्त्रासारखे त्यांच्या काळजाला आरपार चिरून गेले. आरव ओरडला, काय लावलंय हे? तुम्ही लोक कोण आहात? माझ्या बंगल्यासमोर येऊन काय नाटक सुरू केलंय तुम्ही? सुलोचनाबाई थबकल्या, बाळा मी तुझी आई. हा तुझा बाप आजारी आहे रे. आई? कोणाची आई? आरव अत्यंत निर्दयीपणे म्हणाला. वॉचमॅन, किती वेळा सांगितलंय की या भिकाऱ्यांना गेटच्या जवळ उभं करायचं नाही. तुम्हाला काय वाटलं, जुन्या ओळखी सांगून माझ्याकडून पैसे उकळाल? तुम्ही भिकारी आहात ना? हे घ्या पैसे आणि पुन्हा इथे दिसू नका. असं म्हणून आरवने आपल्या खिशातून 500च्या 2 नोटा काढल्या आणि त्या पंडितरावांच्या तोंडावर फेकल्या. नोटा हवेत उडून धुळीत पडल्या. पंडितराव आणि सुलोचनाच्या डोळ्यासमोर अंधारी आली. ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं होतं, तोच मुलगा आज त्यांना भिकारी म्हणत होता. आरवने फेकलेल्या त्या 2 नोटा जमिनीवरच्या धुळीत पडल्या होत्या. त्या नोटांकडे पाहून पंडितरावांना असं वाटलं की जणू त्यांच्या आयुष्यातल्या 70 वर्षाच्या कष्टाची कुणीतरी जाहीर लिलामी केली आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आता गाल ओलांडून त्यांच्या गळ्यातल्या त्या जुन्या मण्यांपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या काळजाचा एक तुकडा आज कायमचा निखळला होता. बाजूला उभी असलेली सोना तुच्छतेने हसली आणि म्हणाली, आरव, म्हटलं होतं ना मी तुला, अशा लोकांशी बोलायचं सुद्धा नाही. बघ कसे रडण्याचं नाटक करून अजून पैसे उकळवायचा प्रयत्न करतायत. चल आत, आपल्याला उशीर होतोय. आरवने एक कटाक्ष आपल्या आईवडिलांवर टाकला. त्याच्या डोळ्यात ना प्रेम होतं ना दया. तो वळला आणि रागाने घराचा दरवाजा जोरात आपटून आत निघून गेला. सुलोचनाबाई जमिनीवर बसून हुंदके देऊन रडू लागल्या. आरव, अरे हा तुझा बाप आहे रे. यांनी दगड फोडून तुला शिकवलं. हे लाडू आणले होते तुझ्यासाठी. त्यांनी थरथरत्या हाताने ते गाठोडं उघडायचा प्रयत्न केला, पण वॉचमॅनने त्यांना धक्का मारून तेथून गेटच्या बाहेर काढलं. चालते व्हा आता येथून. साहेबांचा मूड खराब करू नका. पंडितराव शांतपणे उभे होते. त्यांचा खोकला पूर्णपणे थांबला होता, पण चेहऱ्यावर एक भयानक शांतता पसरली. त्यांनी सुलोचनाचा हात धरला आणि त्यांना उठवलं. त्यांच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, तर एक वेगळीच चमक होती. सुलोचना, उठ, रडू नकोस. आज आपला मुलगा मेला. पंडितराव अतिशय जड पण खंबीर आवाजात म्हणाले. आहो, पण हे काय बोलताय? आपला आरव? सुलोचनाबाईंना बोलवेना. तो आरव नाही आहे सुलोचना. तो एक दगड आहे, ज्याला आपण माणूस बनवण्यासाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं. तो केवळ एक साहेब झालाय, मुलगा नाही. ज्याला आपल्या जन्मदात्यांची लाज वाटते. त्याच्यासाठी अश्रू गाळणं म्हणजे आपल्या कष्टांचा अपमान करणं आहे. त्या नोटा तिथेच राहू दे. त्याला त्याच्या पैशाची मस्ती लखला बसो. पंडितरावांनी ते गाठोडं उचललं आणि ते जवळच असलेल्या एका कचऱ्या कुंडीत टाकायला निघाले, पण पुन्हा थांबले. त्यांनी ते गाठोडं रस्त्यावर बसलेल्या एका लहान अनाथ मुलाला दिलं. हे घे बाळा, खाऊन घे. हे एका मेलेल्या मुलासाठी आणलं होतं. तू जिवंत आहेस ना, तू खा. दोघंही तिथून चालू लागले. कुठे जायचं काहीच माहीत नव्हतं. खिसा रिकामा होता, पण मन संतापाने आणि दुःखाने भरलं होतं. चालता चालता ते एका जुन्या मंदिराजवळ आले. पंडितरावांनी ठरवलं, आता गावी परतायचं नाही. गावकऱ्यांनी विचारलं असतं, काय झालं, साहेबाने कसं ठेवलं, तर काय उत्तर देणार? आपल्या पोटच्या गोळ्याने आपल्याला भिकारी म्हटलं, हे सांगण्यापेक्षा मरण सोपं होतं. सुलोचना, आजपासून आपण पुन्हा शून्य होणार आहोत. या शहरात आपण कोणालाच ओळखत नाही आणि आपल्यालाही कोणी ओळखत नाही. आपण कष्ट करू, पण पुन्हा कोणासमोर हात पसरवणार नाही. पंडितरावांनी निश्चय केला. त्या रात्री ते एका पुलाखाली झोपले. थंडी वाजत होती. पोटात अन्नाचा कण नव्हता, पण पंडितरावांच्या मनात एक विचार पक्का झाला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ते एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी गेले. तिथल्या मुकादमाला म्हणाले, मालक, काम मिळेल का? दगड फोडायचं काम करतो मी. मुकादम म्हणाला, बाबा, वय काय तुमचं? हे काम पोरांचं आहे. वय विसरा मालक. या हाताने डोंगर फोडलेत. मला फक्त 2 वेळची भाकरी आणि डोक्यावर छप्पर द्या, बाकी काही नको. पंडितराव कळवळून म्हणाले. त्यांच्या डोळ्यातली जिद्द पाहून मुकादमाने त्यांना कामावर ठेवलं. सुलोचनाबाईंनी तिथेच कामगारांसाठी चहा आणि नाश्ता बनवायचं छोटंसं काम सुरू केलं. त्या दोघांनी दिवस रात्र एक केली. दिवसा दगड फोडायचे आणि रात्री सुलोचनाबाईंची खानावळ चालायची. हळूहळू त्यांच्या हाताला चव असल्यामुळे कामगार तिथेच जेवायला येऊ लागले. एके दिवशी पंडितराव म्हणाले, सुलोचना,
आपल्याला फक्त स्वतःपुरतं नाही जगायचं. ज्या मुलाने आपल्याला नाकारलं त्याला दाखवून द्यायचे की आईबाप भिकारी नसतात, ते निर्माते असतात. आपण एक अशी संस्था उभी करायची जिथे कोणत्याही आईवडिलांना त्यांच्या मुलाने हाकललं तर त्यांना आधार मिळेल. इकडे आरवच्या आयुष्यात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होतं. त्याला वाटलं होतं की आईवडिलांना हाकलून देऊन त्याने आपली प्रतिष्ठा वाचवली. पण नियतीचा खेळ आत्ताच सुरू होणार होता. त्याच्या भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांच्या बातम्या हळूहळू वरच्या पातळीवर पोहोचू लागल्या. ज्या सोनासाठी त्याने आईबापाचा त्याग केला होता ती सोना आता त्याच्यावर दबाव टाकू लागली. 5 वर्ष उलटली. पंडितराव आणि सुलोचनाबाईच्या कष्टाला फळ मिळालं. एका छोट्या खानावळीचं रूपांतर आता एका मोठ्या आश्रमात झालं होतं. माऊली आधार केंद्र. त्यांनी तिथे अनाथ मुलांसाठी शाळा आणि वृद्धांसाठी हक्काचं घर तयार केलं. आजूबाजूच्या परिसरात पंडितरावांना बाबा आणि सुलोचनाबाईंना आई म्हणून हजारो लोक ओळखू लागले होते. पण याच 5 वर्षात आरवच्या आयुष्याचा बंगला पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळायला सुरुवात झाली. आरवच्या आयुष्यात आता सुखाचे दिवस संपून संघर्षाची काळी रात्र सुरू झाली होती. जिल्हाधिकारी म्हणून त्याने जे काही चुकीचे निर्णय घेतले होते आणि बिल्डरांच्या फायद्यांसाठी ज्या फाईल्सवर सह्या केल्या होत्या त्या सर्व आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर आल्या होत्या. सत्तेच्या नशेने त्याला इतकं आंधळं केलं होतं, आपण कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतो याचा त्याला विसरच पडला होता. एके दिवशी सकाळी जेव्हा आरव आपल्या आलिशान बंगल्यात चहा पीत बसला होता तेव्हा अचानक गाड्यांचा ताफा त्याच्या दारात उभा राहिला. तपास अधिकाऱ्यांनी बंगल्याची झडती सुरू केली. कपाटातून लाखो रुपयांचे घबाड आणि बेनामी मालमत्तेची कागदपत्र बाहेर आली. ज्या बंगल्याच्या गेटवरून त्याने आपल्या आईवडिलांना हाकलले होते त्याच गेटमधून आज त्याला पोलीस गाडीतून बसून नेले जात होते. सोना, जिने केवळ त्याच्या पदावर आणि पैशावर प्रेम केले होते, तिचे खरे रूप आता समोर आले. मला माहीत होतं हे असंच काहीतरी होणार. तुझ्यासारख्या माणसासोबत राहून माझी इब्रत धुळीला मिळतीये असे म्हणत तिने घटस्फोटाची नोटीस पाठवली आणि आपल्या वडिलांच्या घरी निघून गेली. आरव आता पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्यावर खटला चालला. पद गेले, प्रतिष्ठा गेली आणि जो पैसा त्याने भ्रष्टाचाराने कमवला होता तो कोर्टाच्या चक्रा मारण्यात खर्च झाला. 2 वर्षाच्या कायदेशीर लढाईनंतर आणि काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर आरव बाहेर आला. तेव्हा त्याच्याकडे ना घर होतं ना नोकरी. अंगावरचे कपडेही जुने झाले होते. ज्या मित्रांसोबत तो पार्ट्या करायचा त्यांनी आता त्याचे फोन उचलणेही बंद केले होते. दुसरीकडे पंडितराव आणि सुलोचनाताईंच्या माऊली आधार केंद्राचा वटवृक्ष झाला होता. त्यांनी कधीही प्रसिद्धीची हाव धरली नाही, पण त्यांच्या प्रामाणिक कष्टाची बातमी शहरात पसरली. लोक आता ह्या केंद्राला भरभरून मदत करत होते. पंडितरावांनी एक नियम केला, येथे येणारा प्रत्येक जण हा आमचा मुलगा किंवा मुलगी आहे. एके दिवशी शहरात मोठा पाऊस पडत होता. आरव रस्त्यावर होता. डोक्यावर छप्पर नव्हतं. त्याला प्रचंड ताप भरला होता आणि खोकलाही लागला होता. चालता चालता त्याला चक्कर आली आणि तो एका गल्लीत कोसळला. योगायोगाने माऊली आधार केंद्राची रुग्णवाहिका तिथून जात होती. काही स्वयंसेवकांनी त्या अनोळखी भिकाऱ्याला, कारण त्यांना असं वाटत होतं आरवची अवस्थाच तशी होती, त्यांनी त्याला गाडीत घातलं आणि तडक आश्रमाच्या दवाखान्यात नेलं. दवाखान्यात पांढऱ्या शुभ्र चादरीवर आरवला झोपवलं गेलं. नर्सने सुलोचनाबाईंना आवाज दिला, आई, एक नवीन रुग्ण आलाय. प्रकृती खूप चिंताजनक आहे. सुलोचनाबाई धावत तेथे आल्या. त्यांच्या हातात गरम पाण्याचा टोप आणि रुमाल होता. जसा त्यांनी त्या रुग्णाच्या कपाळावर हात ठेवला तशी त्यांच्या अंगात एक वीज सळसळली. हा स्पर्श त्यांना ओळखीचा वाटला. त्यांनी हळूच त्या माणसाचा चेहरा स्वच्छ केला. वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे आणि फिक्कट पडलेला चेहरा. पण आईच्या नजरेपासून मुलगा कसा लपणार होता? आरव, माझा आरव. सुलोचनाबाईंच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. पंडितराव तिथे धावत आले. समोर आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांच्याही काळजात कालवा कालव झाली. पण त्यांना तो दिवस आठवला जेव्हा याच मुलाने त्यांना भिकारी म्हणून हाकलले होते. आरवने हळूच डोळे उघडले. समोर आई आणि बाबांना पाहून त्याला वाटले की तो स्वप्न पाहत आहे. पण जेव्हा त्याला जाणीव झाली की तो खरोखर त्यांच्याच आश्रयाला आला आहे तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. आई, बाबा, मला माफ करा. आकाश थरथर त्या आवाजात
गयावया करत होता. पण पंडितराव मागे सरकले. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखे प्रेम नव्हते, तर एक अढळ गांभीर्य होते. मुलगा? आमचा मुलगा तर 5 वर्षापूर्वीच मेला, जेव्हा त्याने आपल्या आईबापाची ओळख नाकारली होती. तू तर एक रुग्ण आहेस. या संस्थेचा नियम आहे की आम्ही प्रत्येक रुग्णाची सेवा करतो. तू बरा होईपर्यंत इथं राहू शकतो, पण हक्काने बाबा म्हणायची लायकी तू हरवली आहेस. आरवच्या छातीत कळ आली. त्याला आता समजले होते, पद आणि पैसा गेल्यावर माणसं कशी परकी होतात आणि ज्यांना आपण परकं मानलं तेच शेवटी कसे कामाला येतात. पण आता त्याला पश्चाताप करण्यापलीकडे काहीच उरले नव्हते. पुढचे 15 दिवस सुलोचनाबाईंनी रात्रंदिवस त्याची सेवा केली, पण पंडितरावांनी त्याच्याशी एक शब्दही बोलले नाही. आरव बरा झाला, पण त्याचे मन आता कायमचे तुटले होते. तो रोज पहाटे उठून आश्रमातील झाडलोट करायचा, भांडी घासायचा, जेणेकरून आपल्या पापांचे प्रायश्चित्त करता येईल. एके दिवशी आश्रमाचा मोठा सोहळा होता. अनेक मोठे पाहुणे येणार होते. पंडितरावांनी आरवला बोलावले आणि जे सांगितले त्याने आरवच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली. माऊली आधार केंद्राचा 5वा वर्धापन दिन होता. संपूर्ण आश्रम फुलांनी आणि दिव्यांनी सजले होते. ज्या मुलाने कधी काळी लाल दिव्याच्या गाडीत फिरताना आपल्या आईवडिलांना ओळख नाकारली होती, तोच मुलगा आज त्याच आईवडिलांच्या आश्रमात जमिनीवर बसून पाहुण्यांची उष्टी ताटं उचलत होता. आरवच्या अंगावर आता महागडा सूट नव्हता, तर आश्रमाचा साधा निळा कुर्ता होता. पंडितराव स्टेजवर बसले होते. त्यांच्या बाजूला सुलोचनाबाई होत्या. सुलोचनाबाईच्या नजरेत अजूनही मुलाबद्दलची ओढ होती, पण पंडितरावांची नजर मात्र शून्यात बघत होती. समोरून जाणारा आरव जेव्हा त्यांच्या नजरेस पडला, तेव्हा त्यांनी त्याला खुणेने जवळ बोलावले. कलेक्टर साहेब. पंडितरावांचे हे शब्द आरवच्या कानात तप्त शिशासारखे टोचले. बाबा, नका ना असं म्हणू. मी तुमचा गुन्हेगार आहे. मला तुमच्या पायाशी जागा द्या, बाकी काही नको. आरव रडत म्हणाला. पण पंडितराव शांतपणे म्हणाले, आज या आश्रमाच्या सोहळ्यात तुला एक काम करायचं आहे. आज इथे मुख्य पाहुणे म्हणून जे मोठे लोक येणार आहेत, त्यांच्यासमोर तुला तुझं खरं नाव आणि तुझी ओळख सांगायची आहे. तुला सांगायचं आहे की तू तोच जिल्हाधिकारी आहेस, ज्याने स्वतःच्या आईवडिलांना भिकारी म्हणून हाकललं होतं. आरव हादरला. बाबा, हे तर माझ्यासाठी मरणापेक्षाही कठीण आहे. जग माझ्यावर थुंकेल, मग थुंकू दे. जोपर्यंत तू जगाची लाज आणि स्वतःचा अहंकार सोडून तुझ्या पापाची कबुली देत नाहीस, तोपर्यंत तुझा पश्चाताप अपूर्ण आहे. जर तुला खरंच आमचा मुलगा व्हायचं असेल, तर आज तुला जगासमोर भिकारी व्हावंच लागेल. पंडितरावांनी आपला अंतिम निकाल दिला. सोहळा सुरू झाला. शहरातले नामवंत लोक जमले होते. आरव स्टेजच्या एका कोपऱ्यात उभा राहून थरथरत होता. त्याला समोर तेच लोक दिसत होते ज्यांच्यासोबत त्याने एकेकाळी पार्ट्या केल्या होत्या. पण आज कोणीही त्याला ओळखत नव्हतं, कारण तो आता फक्त एक कामगार दिसत होता. कार्यक्रमाच्या शेवटी पंडितराव माईकवर आले. त्यांनी आपल्या संघर्षाची गाथा सांगितली. लोकांच्या डोळ्यात पाणी आलं. मग त्यांनी घोषणा केली, आज मी एका अशा व्यक्तीला समोर बोलावणार आहे, ज्याने मला आणि माझ्या पत्नीला या शहरात भिकारी ठरवलं होतं, पण आज तो आमच्याच तुकड्यावर जगतोय. आरव स्टेजवर आला. हजारो लोकांच्या नजरा त्याच्यावर खेळल्या होत्या. त्याने माईक हातात घेतला. त्याचे हात थरथरत होते. 5 वर्षापूर्वी मी या जिल्ह्याचा कलेक्टर होतो. माझ्याकडे सत्ता होती, पैसा होता आणि गर्वही होता. इतका गर्व की ज्या आईवडिलांनी दगड फोडून मला मोठं केलं, त्यांना मी ह्याच शहरात रस्त्यावर हाकलून दिलं. मी त्यांना भिकारी म्हटलं. पण आज मला कळलंय की भिकारी ते नव्हते, भिकारी मी होतो. माझं मन भिकारी होतं, माझे संस्कार भिकारी होते. आरवने जाहीरपणे आपल्या आईवडिलांच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो ढसाढसा रडू लागला. संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. काही लोक संतापाने त्याच्याकडे पाहत होते, तर काही त्याच्या पश्चात्तापाने भारावून गेले होते. त्याच वेळी गर्दीतून एक व्यक्ती पुढे आली. ती होती सोना. ती आज कोण्या एका मंत्र्याच्या PA म्हणून तिथे आली होती. तिने जेव्हा आरवला अशा अवस्थेत पाहिलं, तेव्हा तिने उपहासाने म्हटलं, बघितलं, मी म्हटलं होतं ना, याची लायकी हीच आहे. या गलिच्छ म्हाताऱ्यांच्या पायाशीच हा शोभतो. पण सुलोचनाबाई यावेळी शांत राहिल्या नाही. त्या स्टेजवरून पुढे आल्या आणि सोनाला उद्देशून म्हणाल्या, पोरी, तू ज्यांना गलिच्छ म्हणतेस ना, त्याच हातांनी आज हजारो लेकरांची पोटं भरली आहेत. माझा मुलगा चुकला होता, त्याने पाप केलं होतं, पण आज त्याने ते मान्य केलंय. ज्याला आपली चूक कळते तो माणूस होतो.
पण तुला अजूनही तुझी चूक कळलेली नाही. तू आजही त्या सत्तेच्या आणि पैशाच्या गर्वात आहेस, जो माझ्या मुलाचा नाश करून गेला. सोनाचा चेहरा गोरामोरा झाला आणि ती तिथून निघून गेली. त्या रात्री आरवला वाटलं की आता बाबा त्याला माफ करतील. तो पंडितरावांच्या खोलीत गेला. पंडितराव तिथे आपली जुनी हातोडी आणि छिन्नी घेऊन बसले होते, जी त्यांनी गावाकडून येताना सोबत आणली होती. आरव, तू आज जगासमोर स्वतःला सिद्ध केलंस, पण माझं मन अजूनही तुला मुलगा मानायला तयार नाही. तुला जर खऱ्या अर्थाने आमचा वारस व्हायचं असेल तर तुला एक शेवटची परीक्षा द्यावी लागेल. पंडितराव म्हणाले, सांगा बाबा, मी काहीही करायला तयार आहे. उद्यापासून तू या आश्रमात साहेब म्हणून नाही तर एक सेवक म्हणून राहशील. ज्या हातांनी तू लाच घेतली त्याच हातांनी तुला या आश्रमातल्या वृद्धांची घाण साफ करावी लागेल. तुला गावागावात जाऊन जे आईवडील बेघर झालेत त्यांना शोधून आणावं लागेल. जेव्हा तू 100 आईवडिलांचे डोळे पुसशील तेव्हाच तू माझ्या डोळ्यात बघायची हिंमत कर. आरवने मनोमन हा निर्णय स्वीकारला, पण त्याला माहीत नव्हतं की त्याच्या या सेवेच्या मार्गात अजून एक मोठं संकट येणार होतं, जे त्याच्या आयुष्याची पुन्हा एकदा परीक्षा घेणार होतं. आरवने आपल्या वडिलांचे शब्द मानले. एकेकाळी वातानुकूलित केबिनमध्ये बसून फाईल्सवर सह्या करणारा हा जिल्हाधिकारी आता पहाटे 4ला उठून आश्रमाचा परिसर झाडत आहे. त्याने स्वतःच्या हाताने आश्रमातील आजारी वृद्धांची सेवा सुरू केली. ज्या हातांना कधी काळी महागड्या अत्तराचा सुगंध यायचा, त्या हातांना आता आजारी लोकांच्या औषधांचा आणि जखमांचा वास येऊ लागला. पण आरवच्या मनाला आता एक वेगळी शांतता मिळत होती. 2 वर्ष उलटली. आरव आता पूर्णपणे बदलला. त्याचे डोळे गर्वाने नाही तर करुणेने भरले. त्याने गावोगावी जाऊन अशा अनेक आईवडिलांना शोधून काढले, ज्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढले होते. तो त्यांच्या पाया पडायचा, त्यांची माफी मागायचा आणि त्यांना सन्मानाने माऊली आश्रमात घेऊन यायचा. एके दिवशी शहरात एक भयानक नैसर्गिक आपत्ती आली. ढगफुटी होऊन शहराच्या सखल भागात पाणी शिरले. अनेक वस्त्या वाहून गेल्या. हाहाकार माजला. प्रशासकीय यंत्रणा कमी पडू लागली. माऊली आश्रम सुरक्षित उंचावर होता, पण खालच्या भागात अडकलेल्या लोकांसाठी मदतीचा हात हवा होता. पंडितराव म्हणाले, आरव, आज तुझी खरी परीक्षा आहे. तिकडे माणसं मरतायत, जा आणि त्यांना वाचव. आरवने जीवाची पर्वा न करता पुरात उडी घेतली. दिवस रात्र एक करून त्याने शेकडो लोकांना बाहेर काढले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका लहान मुलाला वाचवताना त्याच्या अंगावर एक मोठा खांब पडला. आरव गंभीर जखमी झाला, पण त्याने त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले. रुग्णालयात आरव मृत्यूशी झुंज देत होता. त्याचे शरीर थकले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होतं. पंडितराव आणि सुलोचनाबाई तिथे पोचले. पंडितरावांनी जेव्हा आपल्या मुलाची ही अवस्था पाहिली तेव्हा त्यांचा कठोरपणा वितळून गेला. त्यांनी पहिल्यांदाच आरवचा हात आपल्या हातात घेतला. बाळा, आरव. पंडितरावांचा आवाज गदगदला होता. आरवने हळूच डोळे उघडले. त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. त्याने थरथर त्या हाताने वडिलांच्या हातावरचा तो दगड फोडताना झालेला जुना वन स्पर्श केला. बाबा, आता मी तुमचा मुलगा झालो ना? आरवने मोठ्या कष्टाने विचारलं. पंडितरावांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागले. हो बाळा, तू आज फक्त माझा मुलगा नाहीस, तू हजारो अभागांचा आधार झाला आहेस. मला माफ कर, मी तुला खूप कठोर वागणूक दिली. सुलोचनाबाईंनी आरवच्या डोक्यावरून हात फिरवला. माझ्या सोन्या, तू खरं नाव कमावलंस रे. आरव वाचला, पण त्याचे पाय कायमचे निकामी झाले. तो आता चालण्या फिरण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करू लागला. पण त्याला त्याचं दुःख नव्हतं. उलट त्याला आनंद होता की नियतीने त्याच्याकडून सत्तेची नशा काढून घेतली आणि त्याला माणुसकीचं देणं दिलं. काही दिवसानंतर आरवला शासनाकडून त्याच्या शौर्याबद्दल आणि समाजसेवेबद्दल मोठा नागरी सत्कार जाहीर केला. ज्या सभागृहात त्याला एकेकाळी अपमानित व्हावे लागले होते, त्याच सभागृहात आज त्याचे स्वागत होणार होते. नवीन जिल्हाधिकारी, जो आरवचा एकेकाळचा कनिष्ठ अधिकारी होता, तो स्वतः त्याला सन्मानाने मंचावर घेऊन आला. आरवला जेव्हा सन्मानचिन्ह दिले गेले तेव्हा त्याने ते घेण्यास नकार दिला. तो व्हीलचेअरवरून खाली उतरला आणि सरपटत आपल्या आईवडिलांच्या पायापाशी गेला. त्याने ते सन्मानचिन्ह पंडितरावांच्या हातात दिलं. तो माईकवर म्हणाला, हा सन्मान माझा नाही, हा सन्मान त्या बापाचा आहे, ज्याने स्वतः उपाशी राहून दगडावर हातोडे मारून मला शिकवलं. हा सन्मान त्या आईचा आहे, जिने धुणी भांडी करून माझ्या आयुष्यातला अंधार दूर केला.
जगाला वाटत होतं की मी कलेक्टर होऊन त्यांना मोठं केलं, पण सत्य हे आहे की त्यांनी मला माणूस बनवण्यासाठी स्वतःचं आयुष्य राख केलं. मी त्यांना भिकारी म्हटलं, पण आज मला जगाला सांगायचं आहे की ज्यांचे आईवडील जिवंत आहेत आणि सोबत आहेत त्यांच्यासारखा श्रीमंत या जगात दुसरा कोणीही नाही. संपूर्ण सभागृहाने उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. लोकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आरवने आता आपले उर्वरित आयुष्य आईवडिलांच्या सेवेत आणि आश्रमाच्या वाढीसाठी समर्पित केले. तो आता कलेक्टर साहेब नव्हता, तो आता आरव होता, जो आपल्या आईवडिलांच्या प्रेमाच्या छायेत जगातील सर्वात सुखी माणूस होता. पंडितराव आणि सुलोचनाबाईंच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच तेज होतं. त्यांना त्यांचा हरवलेला मुलगा परत मिळाला होता आणि आरवला त्याची खरी ओळख मिळाली. पश्चातापाच्या अग्नीत तापून सुलाखून निघालेलं हे नातं आता अमर झालं होतं. ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्यांच्या कष्टाची किंमत कोणत्याही पद किंवा पैशात मोजता येत नाही. आईवडील हे खरे दैवत असतात. हेच या कथेचे सार आहे. प्रेक्षक मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत अशाच एका नवीन कहाणीसोबत.